दारू विक्रेते आक्रमक झालेत तर मुनगंटीवारांच्या या निर्णयाचं स्वागत असल्याचं काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। मात्र त्यामुळे अनेक लोकांचा रोजगार गेलाय। त्यामुळे दारूबंदीमुळे जरी लोक मुनगंटीवारांचा उदो करत असले तरी अनेक जण रस्त्यावर उतरलेत। त्यामुळे पुण्यासोबत पापाचेही भागीदार मुनगंटीवार असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। वडेट्टीवारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या दारूबंदी संदर्भात आपण काँग्रेसची भूमिका जाणून घेऊया। माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार। जिल्हा बंदी झाली, दारूबंदी झाली, जिल्ह्यामध्ये उदो होत आहे मुनगंटीवारांचा, महिलाही आनंद व्यक्त करत आहेत। काय परिणाम दिसतो तुम्हाला? दारूबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल इथे? नाही, उदो होत आहे तो उदो खूप काळ टिकला पाहिजे। आनंदही खूप वेळा राहिला पाहिजे। आणि क्षणभराचा आनंद आणि दीर्घकाळासाठी दुःख, सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी घेतलेला निर्णय याचं मी स्वागतच केलेलं आहे आणि पुढेही करणार आहे। पण या संदर्भामध्ये चंद्रपूर आणि बरोबर जी आता बाजूच्या जिल्ह्यातली परिस्थिती आहे, वर्धा आणि गडचिरोलीची, शाळेतली मुलं दप्तरामध्ये दारू टाकून जाऊन विकून येतात आणि 200 रुपये 500 रुपये कमवून आणतात। त्या पोरांना जर आम्ही धंद्याला लावू शकू, आम्ही अंमलबजावणी जर योग्य तऱ्हेने करू शकू नाही तर मात्र या दारूबंदीला काही अर्थ राहणार नाही। ज्यावेळेस अर्थ राहील की या दारूबंदी पूर्णतः नीटपणे अंमलबजावणी या दारूबंदीशी झाली तर महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा अधिक वाढेल आणि तो पुढे टिकत राहील। एकच सांगतो की त्यांना जर वाटत असेल, काही जण म्हणतात की चांगलं काम केलं, पुण्याचं काम केलं, मुनगंटीवारांनी पुण्याचं काम केलं, त्या पुण्याच्या कामाला आम्ही साथ आहोत। पण उद्या जर याचा दुष्परिणाम झाला तर पापाचे वाटेकरी सुद्धा सुधीर मुनगंटीवार असतील, हे त्यांनी ध्यानात ठेवावं। थँक्यू। असंतोष आहेत त्यांच्यामध्ये, आज त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले मुनगंटीवारांना, याचं तुम्ही समर्थन करता? कुठलाही निर्णयाने एक दुखावतो एक सुखावतो। सगळ्यांना कुठलाही कायदा असा असतो की सगळ्यांना सुखावणारा नसतो। सगळ्यांना त्यातून सगळ्यांची सहमती असणारे कायदे आजपर्यंत कोणीही करू शकले नाही, कुठलंही सरकार करू शकणार नाही। त्यामुळे निर्णय घेत असताना कोणाला दुःख होतोच, पण आपण या निर्णयाच्या पूर्वी जर याची सखोलपणे डेप्थमध्ये जाऊन आपण जर अभ्यास केला असता आणि यातून बेरोजगारी कशी होईल किंवा याचं इम्प्लिमेंट, आता काय होईल, माझ्या एका जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 15 ते 20 लाख रुपये एक पीआय कमवतो, मला पूर्ण माहिती आहे। मग हे जर उद्या पोलिसांना, मग पोलिसांवर उद्या त्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये, त्याच्या पेरीपेरीमध्ये जर उद्या ह्या व्यवसाय चालत असेल तर त्या इन्स्पेक्टरवर काय कारवाई केली पाहिजे, त्याला कोणाला जबाबदार धरलं पाहिजे, उद्या दारू व्यवसायाला कुठे कारवाई केली पाहिजे, त्याच्यावर कायदे करण्याची आवश्यकता आहे का, कायदा सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही जर दारूबंदी अंमलात आणली असती तर याचा प्रभावीपणे वापर करता आला असता। पण ही घाई झाली असं माझं मत आहे। आता राहिला प्रश्न यातील बेरोजगारांचा, त्यांच्या पुनर्वसनाचा विचार नक्की व्हावा असं मला वाटतं। गडचिरोली आणि वर्धेमध्ये अशीच दारूबंदी झाली होती, मात्र तिथे अजूनही दारू मिळते, काय तशीच परिस्थिती चंद्रपूरमध्ये दिसेल? आत्ता मी काय सांगू शकत नाही, मी आत्ता बोलणं घाई होईल, म्हणजे मी कुठेतरी घाईने बोलतो त्याचा गैरसमज होईल। पण मला तरी चिन्ह असे दिसत आहेत की या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यामध्ये आज 75 मध्ये वर्धेची झाली, 82 मध्ये आम्ही गडचिरोलीची दारूबंदी केली। या इतक्या वर्ष होऊ नये आम्ही त्यावर अजूनही प्रभावीपणे उपाययोजना करू शकलो नाही आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू, मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ दारू, विषारी दारू आजही तिथे विकली जाते आणि या सगळ्यामध्ये दारू माफिया मोठ्या प्रमाणात तयार झालेत। प्रचंड संपत्ती या लोकांनी गोळा केली, यांनी पूर्णतः पॅरलल सरकार म्हणजे व्यवस्था निर्माण केली आणि असं जर झालं त्या ठिकाणी इतके वर्ष होऊ नये तर यामध्ये आज काय होईल यापेक्षा नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकर योग्य अंमलबजावणी होईल आणि त्यानंतर झाली नाही तर मी म्हणालो त्याप्रमाणे पुण्याचे वाटेकरी ते असतील तर पापाचे वाटेकरी ते असतील। धन्यवाद। दारूबंदी झाली असली तर त्याची अंमलबजावणी मात्र नीट पद्धतीने व्हायला पाहिजे, नाहीतर या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दारू माफियांचं वर्चस्व स्थापन होईल असं मत वडेट्टीवारांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर।